रोजच्या वापरातील उपयोगी किचन टिप्स. 1. शारीरिक किंवा मानसिक थकव्यामुळे चेहरा नितेश वाटत असल्यास थोड्या प्रमाणात गुळाचे सेवन करा. यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते आणि चेहऱ्यावरील थकवा सहजरित्या दूर होण्यास मदत मिळते. 2. गुळामध्ये लोह आणि फॉलेट यासारख्या पोषण तत्वांचा समावेश आहे. हे घटक शरीरामध्ये पोहोचल्यानंतर त्वचेच्या प्रत्येक पेशीमधील रक्तप्रवाह व सुरळीतपणे सुरू ठेवण्याचे कार्य करतात. 3. गुळाचे सेलेनियम आणि झिंक यासारखे अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. हे शरीराला फ्री रॅडिकल्स आणि संसर्गापासून बचाव करतात. त्यामुळे हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात गुळाचं सेवन केलं जातं. रक्तदाब नियंत्रित करण्यास गुळाची भूमिका महत्त्वाची ठरते. विशेषतः उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना दररोज गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. 5. गूळ खाल्ल्याने वजन कमी होण्यासाठी मदत होते. गूळ हा पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे. 6. कोथिंबीर व पुदिना स्टोअर करताना सगळ्यात आधी ते निवडून त्याची पानं वेगळी करावीत. नीट ज्या डब्यात आपण हे स्टोअर करून ठेवणार त्या डब्याच्या तळाशी 1 ते 2 टिश्यू पेपर अंथरा. त्यावर निवडून घेतलेली कोथिंबीर पुदिन्याची पानं ठेवा आणि मग त्यावर अजून 1 टिश्यू पेपर ठेवून व्यवस्थित झाकून घ्या. यामुळे कोथिंबीर व पुदिना लवकर खराब होणार नाही. 7. कांदे व बटाटे विकत घेताना शक्यतो ओले असतील तर घेऊ नयेत. कांदे बटाटे प्लास्टिकच्या पिशवीत न ठेवता ते दोन्ही वेगवेगळ्या एका हवेशीर बास्केटमध्ये काढून ठेवा. कांदे बटाटे स्टोअर करताना त्यांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही अशा कोरड्या जागी स्टोअर करून ठेवा. फ्लावरच्या तळाशी असणारा देठाकडचा भाग कापून तो कॉटनच्या कपड्यात गुंडाळून ठेवावा. यामुळे तो खराब न होता दीर्घकाळ चांगला राहतो. 10. पावसाळ्यात भाज्या स्टोअर करण्याऐवजी डब्याऐवजी कॉटनचा कापडाचा वापर करावा. ह्या उपायामुळे भाज्यांमधील जास्तीची आर्द्रता कॉटनच्या कपड्यात शोषली जाऊन भाज्या दीर्घकाळासाठी चांगल्या राहतात. 11. ज्या भाज्या लवकर खराब होतात जसे की दुधी भेंडी या भाज्या लवकर खाऊन संपवा. या उलट ज्या भाज्या लवकर खराब न होता जास्त काळ टिकतात जसे की गाजर कारली त्या नंतर खाव्यात. 12. पावसाळ्यात एकदम एकाच वेळी सगळ्या भाज्या फळे विकत आणून स्टोअर करू नका. शक्यतो नेहमी फ्रेश भाजी आणि फळं खरेदी करा जेणेकरून ते लवकर खराब होणार नाही. 13. पावसाळ्यात नियमितपणे फ्रीजची साफसफाई करा. फ्रीज जर साफ नसेल तर त्यात ठेवलेले पदार्थ लवकर खराब होऊ शकतात. 14. डाळिंबाचे नियमित सेवन केल्याने रक्ताची कमतरता कधी भासत नाही. 15. प्रेग्नन्सीने अवश्य केळीचे सेवन करा. त्यामुळे होणाऱ्या बाळाचे हाडे बळकट होतात. 16. पाण्यात मीठ टाकून आंघोळ केल्याने अंगदुखी बरी होते. 17. आठवड्यातून एकदा तरी नारळ पाणी पिले पाहिजे. त्यामुळे शरीर हायड्रेट राहते. माथा ठणकत असेल तर लवंगाचे तेल लावावे. 19. गरम पाणी पिल्याने 80% शरीराचे दुखणे कमी होते. 20. जेवण झाल्यावर लगेच स्नान करू नये. त्यामुळे पचनशक्ती मंद होते. 21. जेवताना कधी मीठ वरून टाकू नये. त्यामुळे ब्लड प्रेशर वाढतो. 22. रोज सकाळी रिकामी पोटी 1 सफरचंद खाल्ल्याने बद्धकोष्ठता कमी होते. 23. जेवताना कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात व रक्ताची कमतरता दूर होते. 24. मुळ्याचा रस आठवड्यातून 1 किंवा 2 वेळेस पिल्याने पित्ताचे खडे बनणे कमी होते. 25. खोकला थांबण्यासाठी लिंबाच्या रसामध्ये लवंग पावडर मिश्रण घ्यावे.